गुड मॉर्निंग मुलांना. गुड मॉर्निंग टीचर. तुम्हाला आज मी जो विषय दिलेला आहे आपल्याला सरांनी जबाबदारी याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते आणि एक छोटीशी कथा सांगते. तर जबाबदारी म्हणजे काय? तर जबाबदारी म्हणजे आपण आपल्यावर जे काम दिलं आहे, कोणी सोपवलं आहे, ते काम मनापासून प्रामाणिकपणे आणि वेळेवर पूर्ण करणे म्हणजे जबाबदारी होय. समजलं का जबाबदारीची व्याख्या? जबाबदारी म्हणजे आपल्याला दिलेलं काम किंवा आपल्यावर सोपवलेलं काम, ते काम वेळेवर आणि प्रयत्नाने, प्रामाणिकपणाने आणि मनापासून केलेले असते म्हणजे जबाबदारी होय. समजलं? या जबाबदारीमुळे काय होऊ शकते? तुम्ही दुसऱ्याची विश्वासू होऊ शकता, एक आनंद प्राप्त करू शकता, छोट्या कामातून मोठ्या कामाची जबाबदारी घेऊ शकता, है ना? मग जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना. तुमच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात तू सांगा बरं. पूर्ण काम करणे, आईने दिलेलं, टीचरने सांगितलेलं पूर्ण काम करणे, गृहपाठ पूर्ण करणे, होमवर्क पूर्ण करणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, है ना, आपला शालेय परिसर स्वच्छ ठेवणे, शाळेतल्या प्रत्येक झाडाची काळजी घेणे, झाडाला पाणी घालणे. म्हणजे एक झाड एक मूल आपण म्हटलं आहे ना, तर प्रत्येकाने आपापलं एक झाड लावलेलं आहे, त्या प्रत्येकाला आपापल्या झाडाची काळजी घेणे ही काय झाली? जबाबदारी. तर तुम्हाला दिलेला अभ्यास तुम्ही वेळेत जर पूर्ण करत असाल आणि मला दाखवत असाल, ती सुद्धा एक जबाबदारी आहे. आईने दिलेलं काम जर पूर्ण करत असाल, सांगितलेलं, ती एक सुद्धा जबाबदारी आहे. आता मी एक तुम्हाला जबाबदारीवर एक लहानशी छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे एका मुलाची आहे. त्या मुलाचं नाव काय होतं? राहुल. काय नाव होतं त्याचं? राहुल. पण राहुल कसा छान पोरगा होता आणि अभ्यासात हुशार होता. आणि मग सरांना काय वाटलं, हा अभ्यासात हुशार आहे, याच्यावर एक जबाबदारी सोपवू आपण. मग टीचरला काय करायचं होतं? आपल्या वर्गाचं एक मॉनिटर करायचं होतं. मग मॉनिटर कोणाला करायचं आहे? तर राहुलचीच निवड केली. पण राहुल घाबरला. राहुलला असं वाटलं, अरे बापरे, माझ्यावर जबाबदारी आली, मला काय काय कामं करावं लागेल, वर्गात सांभाळावं लागेल, मुलांना पण मुलांसोबत संवाद करावा लागेल आणि मला वर्ग स्वच्छ सुद्धा करावं लागेल, मॅडमचं कोणतंही काम सांगितलेलं ऐकावं लागेल. हे कामं ऐकून त्याला कामं अशी वाटली की मला खूप करावं लागेल. तो घाबरला. पण त्यानं काय ठरवलं, मी एक जबाबदारी व्यक्ती बनेल, म्हणून तो एक असा त्याच्या मनात निश्चय केला आणि तो सकाळी दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन सगळे कामं व्यवस्थित केले. सकाळी आला, मॅडमचे कामं केले, वर्ग स्वच्छ केला, वर्गात मुलांसोबत चांगल्या पद्धतीने बोलू लागला, सहकार्य करू लागला, एकमेकांसोबत संवाद करू लागला. अशी कामाची जबाबदारी त्याने घेतली आणि मुलांचे होमवर्क पाहण्यास सुद्धा मदत केली. आणि मग त्या मॅडमला खूप आनंद झाला. अरे बापरे, राहुलवर जबाबदारी दिली तर त्याने किती छान प्रकारे पार पाडली. म्हणून तो खाली घरात पण चांगला काम करू लागला, आई वडिलांचे काम ऐकू लागला. म्हणजे घरातले जे संस्कार आहेत ते शाळेत येतात आणि शाळेतले संस्कार घरात जातात. आणि शाळेत जर टीचरने शिकवलं, तुम्हाला प्रामाणिकपणे योग्य चांगले संस्कार दिले, ते घरी वापरतात. काही मॅडम असं म्हणत होत्या, है ना. तर आईने जे सांगितलं तुम्ही ते शाळेत वापरतात. कोणाची आई जर सांगत असेल का अशी खोटं वागायला, काम करू नको अशी कोणाची आई म्हणते का? नाही. कोणाला सहकार्य करणं, कोणाचं काम करणं हे अशी म्हणते का आई? नाही म्हणत. सगळ्यांना सहकार्य करणं, सगळ्यांची कामं करणं आणि आपल्या स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे ही काय झाली? जबाबदारी. या जबाबदारीची कहाणी तुम्हाला समजली का? आणि राहुल त्या दिवसापासून इतका छान घडला की प्रत्येक गोष्टीची तो जबाबदारी घेऊ लागला. समजली मुलांनो? तुम्ही घ्याल जबाबदारी? कोणकोणत्या कामाची घ्याल सांगा मग. रोज शाळेत वर्गात लक्ष ठेवणे, होमवर्क केलं की नाही केलं याकडे लक्ष देणे, सर्व मुलांचे हे पाहायला लागेल. तुम्हाला परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागणार आहे. प्रत्येक आपल्या परिसरामध्ये झाडाची काळजी घ्यावी लागणार आहे. खूप छान. स्वागत.